सब्सक्राइब कीजिए टेक मराठी एंड हिंदी चैनल को और बेल आइकॉन को दबाइए एजुकेशन और टेक्निक से रिलेटेड वीडियोज सबसे पहले देखने के लिए। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 100 म्हणी अर्थासह भाग क्रमांक 2। करीन ते पूर्व म्हणजेच मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे। करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते म्हणजेच काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरी नुकसान होते। करून करून भागला देव ध्यानी लागला म्हणजेच भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे। कणकीत दाना तर भिल उताना म्हणजेच गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत। कधी तुपाशी तर कधी उपाशी म्हणजेच सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही। कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजेच वाईटात आणखी वाईट घडणे। काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजेच रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही। काडी चोर तो माडी चोर म्हणजेच एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याच्या घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे। काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती म्हणजेच क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरताच असतो। कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ म्हणजेच निरर्थक गोष्टींची काळजी करणे। कानातली बुगडी गावात फुगडी म्हणजेच आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे। काल मेला आणि आज पितर झाला म्हणजेच अतिशय उतावळेपणाची वृत्ती। काकडीची चोरी फाशीची शिक्षा म्हणजेच अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे। काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही म्हणजेच जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते। संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते। कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते म्हणजेच पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे। काशीत मल्हारी महात्म्य म्हणजेच नको तेथे नको ती गोष्ट करणे। कानामागून आली अन तिखट झाली म्हणजेच श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे। कामापुरता मामा म्हणजेच आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे। कावळा बसला अन फांदी तुटली म्हणजेच परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे। काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे। काप गेले नि भोके राहिली म्हणजेच वैभव गेले अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या। कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते। काळ आला पण वेळ आली नव्हती म्हणजेच नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे। कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात म्हणजेच चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे। कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा म्हणजेच दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस
आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. कुडी तशी फोडी म्हणजेच देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजेच स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी म्हणजेच अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. केस उपटल्याने का मढे हलके होते म्हणजेच जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीही होत नाही. केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते, मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. कोळसा उगाळावा तितका काळाच म्हणजेच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. कोल्हा काकडीला राजी म्हणजेच लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात. कोणाच्या गायी म्हशी आणि कोणाला उठाबशी म्हणजेच चूक एकाची, शिक्षा मात्र दुसऱ्यालाच. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी म्हणजेच महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे. खऱ्याला मरण नाही म्हणजेच खरे कधीच लपत नाही. खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते म्हणजेच खर्च करणाऱ्याचा खर्च होतो, तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे म्हणजेच एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खान तशी माती म्हणजेच आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. खायला काळ, भुईला भार म्हणजेच निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाई त्याला खवखवे म्हणजेच जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाऊन माजावे, टाकून माजू नये म्हणजेच पैशाचा किंवा संपत्तीचा गैरवापर करू नये. खोट्याच्या कपाळी गोटा म्हणजेच खोटेपणा किंवा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. गरज सरो वैद्य मरो म्हणजेच एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. गळ्यात पडले झोंड, हसून केले गोड म्हणजेच गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते. गची बाधा झाली म्हणजेच गर्व चढणे. गरजेल तो पडेल काय म्हणजेच केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही. गरजवंताला अक्कल नसते म्हणजेच गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. गर्वाचे घर खाली म्हणजेच गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजेच नुकसान होता होता टळणे. गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता म्हणजेच मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नसतो. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजेच
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. गाढवाला गुळाची चव काय म्हणजेच ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. गावढ्या गावात गाढवीन सवाशीन म्हणजेच जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. गाढवाच्या पाठीवर गोनी म्हणजेच एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य म्हणजेच अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते. गाव करी ते राव ना करी म्हणजेच श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ म्हणजेच मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. गाय व्याली शिंगी झाली म्हणजेच अघटित घटना घडणे. गाव जळे नि हनुमान बेंबी चोळे म्हणजेच दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे. गोगल गाय अन पोटात पाय म्हणजेच बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे म्हणजेच अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. घर फिरले म्हणजे घराचे वासीही फिरतात म्हणजेच एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. घरोघरी मातीच्याच चुली म्हणजेच एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घरनादार देवळी बिऱ्हाड म्हणजेच शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. घडाई परीस मढाई जास्त म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे. घेता दिवाळी देता शिमगा म्हणजेच घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. घोडे कमावते आणि गाढव खाते म्हणजेच एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा. चवलीची कोंबडी आणि पावली फळनावळ म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणजेच प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. 4 जणांची आई बाजेवर जीव जाई म्हणजेच जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. चिंती परा येई घरा म्हणजेच दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला म्हणजेच स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई म्हणजेच घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे. चोर सोडून संन्याशालाच फाशी म्हणजेच खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. चोराच्या उलट्या बोंबा म्हणजेच स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. चोरावर मोर म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वर चढ ठरणे. चोरांच्या हातची लंगोटी म्हणजेच ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे. चोराची पावली
चोराला ठाऊक म्हणजेच वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. चोराच्या मनात चांदणे म्हणजेच वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. चालत्या गाडीला खीळ म्हणजेच व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. जशी देनावळ तशी धुनावळ म्हणजेच मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. जलात राहून माशांशी वैर करू नये म्हणजेच ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. जळत घर भाड्याने कोण घेणार म्हणजेच नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे म्हणजेच दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. जित्या हुळहुळे आणि मेल्या कानवले म्हणजेच जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे. जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजेच अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे. जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजेच जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो. जो गुळाने मरतो त्याला विष कशास म्हणजेच जेथे गोड बोलून काम होते तेथे जालिम उपायाची गरज नसते. ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी म्हणजेच एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हणजेच ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे म्हणजेच एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजेच जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजेच व्यंग नेहमी झाकून ठेवावे. टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही म्हणजेच कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजेच रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी. ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला म्हणजेच वाईट गुण मात्र लवकर लागतात, म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीनं चांगला माणूसही बिघडतो. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा म्हणजेच वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. तळे राखील तो पाणी चाखील म्हणजेच ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणारच. तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे म्हणजेच अगदी उलट गुणधर्म दिसणे. तट्टाला टुमणी तेजीला इशारत म्हणजेच जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.